Audio Jungle. Audio Jungle. हॅलो एव्हरीवन, माझं नाव मनीष. नमस्कार मंडळी, माझं नाव दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे MD ब्लॉग्स. तर आज आमचा फर्स्ट ब्लॉग असणार आहे आणि आम्ही एक लोकेशन एक्सप्लोअर करणार आहोत. तर आम्ही मध्ये जरा इथे थांबलो आहे, तर इथला व्ह्यू खूप छान आहे. तुम्हाला सुद्धा आम्ही दाखवतो इथला व्ह्यू आणि आम्ही लोकेशनवर पोहोचल्यावर बोलूयात पुढे. हा रस्ता अमन लॉजला जाण्यासाठी आहे. त्यासाठी तुम्हाला ॲडल्टसाठी 50 रुपये पर पर्सन आणि चिल्ड्रनचे वेगळे चार्जेस आहेत. बाकी खाली तिकडे फिरण्यासाठी घोडे पण आहेत, तुमच्यावर आहे. आम्ही अमन लॉज चाललोय. बघू आता पुढे जसे जसे स्पॉट एक्सप्लोर होतील तसे तसे तुम्हाला आम्ही सांगतो. अमन लॉजला जाण्यासाठी तुम्हाला घोडे आणि रिक्षाची सुविधा सुद्धा आहे. त्याचे चार्जेस वेगळे वेगळे आहेत. स्पेशली आम्ही सांगू तुम्हाला की तुम्ही वॉकनीच जा, कारण वॉकनी खूप काही एक्सप्लोर करायला मिळते. फर्स्ट पॉईंटला अमन लॉजपासून म्हाताऱ्यांकडे जाण्यासाठी हा फर्स्ट पॉईंट आहे, मायरा पॉईंट म्हणून तुम्ही बघू शकता. इथला व्ह्यू एवढा सुंदर आहे. इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता. टॉय ट्रेन सुद्धा इथे उभी आहे.
आणि हे माथेरानचं मार्केट आहे. माथेरानमधला हा नियरेस्ट पॉईंट आहे नवरोजी गार्डन म्हणून. तर आता आम्ही खंडाला पॉईंट आलेलो आहे. हा मस्त वाटतो ना. हा बेस्ट पॉईंट वाटतो. दोन पॉईंट माझ्या पॉईंट आणि येतात. हॅलो गाईज, तर आम्ही आता पुढचे लोकेशन एक्सप्लोर करायला आलो आहे. तर त्यामध्ये शार्लोट लेक आहे, इको पॉईंट आहे, हनुमान पॉईंट आहे आणि लुईजा पॉईंट आहे. तर ते खूप लांब आहेत, त्यामुळे पायी एक्सप्लोर करणं तर इम्पॉसिबल आहे. पण स्टार्टिंगला ते जे पॉईंट होते मायरा पॉईंट आणि नवरोजी गार्डन ते आम्ही एक्सप्लोर केले, कारण ते जवळच होते. आता पुढचे पॉईंट जर तुम्ही कधी येणार असणार फ्युचरमध्ये तर तुम्ही एकतर इको रिक्षा घ्या किंवा घोड्याने करा, किंवा जर तुमच्या तेवढी ॲबिलिटी असेल तर तुम्ही पायी करू शकता. पण एक दिवसात एवढे पॉईंट होणं इम्पॉसिबल आहे. गाईज आम्ही आता घरी परत जाण्यासाठी निघालो आहोत. तर आमचा आजचा प्लॅन फक्त वन डे रिटर्नचा होता. तर आज पूर्ण दिवसात आम्ही 3 पॉईंट एक्सप्लोर केलेले आहेत. पूर्ण वन डे रिटर्नमध्ये पूर्ण कवर करणं इम्पॉसिबल आहे. तर तुम्ही 1 नाईट स्टेसाठी येऊ शकता, तेव्हाच तुमचे पूर्ण पॉईंट कवर होऊ शकतील. थोडंफार नॉर्मलीच खाल्लं होतं आम्ही, कारण आम्हाला भूक पण नव्हती तेवढी आणि इथे कॉस्ट पण खूप जास्त आहेत. 5 रुपयाचा वेफर पण 10 रुपयाला आहे. सो आम्ही थोडंफार खाल्लं होतं, त्याच्यामुळे आम्ही शूट काय केलं नाही. तर आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालो आहोत. तर आम्ही